नमस्कार, मी सचिता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज चाललेली आहे मी खास कोणाला तरी भेटायला, बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे, जी माझ्या खूप जवळ आहे. गेले 3 वर्ष माझी बेस्ट फ्रेंड आहे, सिस्टर फ्रॉम अनदर मिस्टर म्हणतात तसं. सो त्याच्यासाठीच निघाली आहे. तर डान्सपाटा ॲज युजल इथनं मला NMMTची बस भेटणार आहे आणि मग तिथंच वेट करते आहे. सो बघू कधी येते. आणि इथे एवढं प्रचंड ऊन पडलं आहे, कोण म्हणणारच नाही. आता पावसाळ्याचा महिना चालू आहे किंवा तो ऋतू चालू आहे. प्रचंड ऊन आहे, हे बघू शकतो. एवढं घाम वगैरे हाय हाय. चला बस वेट करूयात आणि मग तिकडे पोचूयात. बाकी दाखवते कसं काय होतं ते. तोपर्यंत स्टेच फायनली NMMT आलेली आहे आणि मी बसलेली आहे. ही माझी फेवरेट सीट आहे, फर्स्ट सीट. बिकॉज मला थोडं हेल्थ इश्यू असल्यामुळे गर्दीमध्ये मला जमत नाही, सो सफोकेशन वगैरे होतं. त्यामुळे मी ह्याच सीटवरती बसते. मागे बसलं तर मला खूप त्रास होतो. जेव्हा जॉबला पण जायची तेव्हा पण मी ह्याच सीटवरती बसायची नेहमी. त्याच्यासाठी मी पळत बसते. बघू शकतो कशी छान हिरवळ आली आहे. खारघरच्या थ्री मंकी पॉईंटला मी पोचलेली आहे. ट्रॅफिक होती म्हणून आधीच बसमधनं उतरले. सो इथे बघू शकता जी बिल्डिंग आहे त्याच्या मागे आहे आपल्याला लिटिल वर्ल्ड मॉल आहे. आय गेस खूप जुना मॉल आहे. आमच्याकडच्या लोकांनी तर पहिल्यांदा तोच मॉल पहिलं बघितला असेल. आणि हा आहे थ्री मंकी पॉईंट. तिकडे आहे मॉल. आपल्याला जायचं आहे इकडे आहे 3 स्टार हॉटेल आहे. खाऊ गल्ली आहे पूर्ण इकडे. सो ती दाखवेन मी तुम्हाला नंतर कधीतरी. सो असा आहे आतापर्यंतचा प्रवास. पुढे कसं जायचं तुम्हाला पण नाही माहिती. लेट्स सी. स्टे ट्यून. दुपारचे वाजलेले आहेत समथिंग 1 वाजायला आले असेल. सकाळपासून काय खाल्लेलं नाही आहे मी. तर पहिले काय त्याला पेट पूजा करूयात, मग बाकीचं करूयात कामं. सो बघू काय भेटतंय खायला. सो ही अशी पूर्ण फूड गल्ली आहे. सगळी दुकानं आहे तिथे. काय नाही भेटत असं नाही, सगळं भेटतं. सो हे फुर्सत में एक्सप्लोर करेंगे कभी तो. आता सध्या मी बघते खायला काय मिळतं आहे. बेसिकली मी गिफ्ट तर काय तिला अजून घेतलेलं नाही आहे. एक ऑर्डर करायचं आहे पण म्हटलं आज रिकाम्या हाताने नाही जाऊ शकत. जे ऑर्डर केलं आहे त्याला यायला टाईम लागेल. सो आय थिंक हे तुला इयरिंग्स वगैरे खूप आवडतात. महाराष्ट्रामध्ये ती खूप सुंदरही दिसते. सो आय थिंक मला हे आवडलं तिच्यासाठी. सो आणि अजून बघते डिझाईन बघू शकता तुम्ही. किती छान. आणि हे 50-50 रुपीजलाच आहे, विच इज अफोर्डेबल. ऑक्सिडाईजमध्ये आहे हे सगळं. तरी मला हे एकच आवडलं. इथे असे बो पण होते जे तिला खूप आवडतात आणि इझी टू अप्लाय असतात. असं क्लिप असतं त्याला आणि छान वाटत होते. तिला म्हटलं घेऊ त्यात एक असं, पण अनफॉर्च्युनेटली तिने जे लावलं होतं तर ते पण ह्याच कलरचं होतं. बट तिला हे पण खूप आवडलं. त्यानंतर पुढे गेली. मॉन्जिनिस होता बाजूलाच, सो तिथे गेली. मोठा केक नाही घेत बसले मी, कारण खायला ह्याचंच कोण नव्हतं. त्यामुळे तिथे मला एक नवीन टेस्ट म्हणजे नवीन पेस्ट्री टाईप दिसली तिरामिसूची, ती घेतली आणि तिथून एवढं फिरून पण खायला तर काही भेटलं नाही. तर माझं श्रावण चालू आहे. इकडे मोमोज वगैरे बघितलं नंतर मला दुसरं काही खावंच वाटत नाही. वडापाव वगैरे इज रेग्युलर. सो फक्त चहा पिला आहे आणि मी निघाली आहे. आता बघू काय भेटतंय. नंतर येऊ बाहेर परत, तेव्हा खाईन खायचं. आता इथे ऑटो किंवा बससाठी मला वेट करायचं. सो बघू काय भेटतंय. मी कधी एकदा पोचते तिच्या घरी. इकडे असं 70 हॉर्न इथे असं इंडिपेंडन्स डे स्पेशल इथे असं सेटअप केलेलं आहे. 78
आपला इंडिपेंडन्स डे आहे त्यासाठी बघू शकता. बस पण लगेच भेटली आहे 504 नंबरची. तिथे पण आपली फर्स्ट हॉटसेट भेटलीच आहे. बस स्टॉपला उतरून आलेली आहे हिच्या घराकडे जायला. तर आता आहे वॉकिंग डिस्टन्स आय थिंक 10 मिनिटं हार्डली, आणि मग पोचणार मी माझ्या बर्थडे गर्लच्या घरी. लेट्स सी तिचं रिॲक्शन कसं असेल ते. मी मगाशी आता रेकॉर्ड केलं होतं, सगळं डिलीट झालेलं आहे, जो परत एकदा करते. सो बेसिकली मला लक्षात नाही हिचं घर कुठं आहे, आणि लास्ट टाइम मी आलेली तेव्हा उशिरा आलेली, लाईक रात्री, ते पण ती होती सोबत. आता मला आठवत नाही तिचं घर कोणतं आहे. सो शोधत, एवढं माहिती आहे त्यांचं दुकान आहे. सो दुकान शोधत शोधत जाऊयात आता, बघू भेटते का. आणि त्यात आमच्या मॅडम फोन नाही उचलत आहेत. बघू शकता कसे सिमिलर घर आहेत, काय घंटा लक्षात राहणार इकडे. हां यार, हेच हाय. सो फायनली मी माझ्या फ्रेंडच्या घरी आलेली आहे. आल्यापासून खूप गप्पा झाल्या, तर रेकॉर्ड करणं जास्त इम्पॉर्टंट नाही वाटलं, कारण गप्पा होणं इम्पॉर्टंट आहे. गर्ल्सला गॉसिपशिवाय काय पाहिजे असतं का असं. तर आता माझी खातिरदारी पहिल्यापासून सुरू होत आहे, पण आता मी रेकॉर्ड करते म्हणून सांगते की बघू शकता तुम्ही. इथे माझं एक कोल्ड्रिंक पिऊन झालं होतं मगाशी. त्यांचं शॉप आहे. सो तिथे असे हे कॉर्न पफ मला भेटले, जे आम्ही लहानपणी खूप खाल्लेले आहेत, आणि ह्यांच्याकडे लहान लहान म्हणजे लहानपणीच्या आठवणी म्हणून खूप खायला मिळतो. आणि इकडे माझ्यासाठी असे मस्त नूडल्स बनवलेले आहेत, व्हेज हक्का नूडल्स, आणि विथ थम्स टेस्ट थंड. आता आपण ट्राय करूयात कशी टेस्ट झाली ते. अमेझिंग. ही पण खूप छान कुक आहे. तिच्याचं मला ऑलमोस्ट सगळं आवडतं. अंडा करी और अंडा मसाला बेस्ट बनवते. नॉनव्हेज एक नंबरच बनवते. पण आता सध्या श्रावण असल्या कारणाने व्हेज खायला लागते, पण ते पण खूप छान झालेलं आहे. आणि हे बनवलेलं आहे माझ्या बर्थडे गर्लनी, आणि ही आहे आमची बर्थडे गर्ल. Wish you many many happy returns of the day, baby. God bless you so much and be happy. Stay healthy. Keep growing. Sarangi. सो फायनली सगळ्या गप्पा वगैरे मारून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालेलो घराच्या बाहेर, जिथे बाजूलाच एक गार्डन होतं, तिथे आम्ही आलो होतो. आणि इथे बहिणींचा फोटो. सो आम्ही फोटोशूट वगैरे करायला ह्या अशा एका गार्डनमध्ये आलो आहे, खारघरच्या, ज्याचं नाव मला माहीत नाही आहे. बट इथे जवळच सेंट्रल पार्क वगैरे आहे. इथे ते माझे फ्रेंड्स फोटोज वगैरे काढत आहेत. ती सुंदर बिल्डिंग आहेत यार. असं बहिणी वगैरे बघितल्यानंतर असं वाटतं यार मला पण एक बहीण पाहिजे होती, अशी जी मस्त फोटोशूट वगैरेसाठी हेल्प आली असती ना. बघा किती छान हिरवळ वाटते, पण खूपच सुंदर होतं गार्डन हे. सकाळी आपण जे तिरामिसू घेतलेलं आहे त्याच्यासाठी ॲज अ केक, ते अजून कट केलेलं नाही आहे. तर आता इथे आलोच आहोत, तर म्हटलं तिला ते घेऊन द्यावं, गिफ्ट पण द्यायचंच आहे. सो लेट्स सी. असं काहीतरी आहे ते तिरामिसू, जे अजूनही नीट टिकून राहिलेलं आहे. आय होप तिला आवडेल. लेट्स सी हर रिॲक्शन्स. जोत्स्ना अजूनही बिझी आहेत त्या. तो केक जो होता तो गार्डनमध्ये कट न करता आमचं असं म्हणणं झालं की कॅफेमध्ये जाऊनच कट करूयात, तेवढा टाइम पण मिळेल ऑर्डर दिल्यानंतर आणि मॅनेजेबल होतं. सो म्हटलं ठीक आहे, तसं तर तसं. मग आलो इकडे, आणि मग इकडे पण परत वेगळे फोटोशूट सुरूच होते. खूप फोटो काढले गेलेले आहेत वेगळ्या वेगळ्या पोजेसमध्ये, आणि मला इथे खूप लेट होत होतं म्हणून थोडीशी सॅड, म्हणजे मूड खराब होत चाललाच होता माझा. पण इथे फूड पण यायला लागलं होतं एक एक करून. सो इथे आम्ही मागवला होता व्हेज चीज पिझ्झा. मग जे सँडविच पण मागवलं होतं त्याच्यासाठी पण टाईम लागत होता. तर म्हटलं तर मिड ऑफ टाईम आपण मस्त केक वगैरे कट करून घेऊया. तर इथे मी अशी मस्त विश वगैरे मागितली, ब्लो केली कॅन्डल, आणि मग असे छोटे छोटेसे पीसेस केले. केकची टेस्ट खूप छान आहे, म्हणजे माइल्ड अशी होती, जास्त ओव्हर स्वीट नव्हतं जसं मला आवडतात.
आणि बटरस्कॉच फ्लेवरमध्येच लागत होतं. तिरामिसू असं काही वेगळं नाही लागलं. आता कसं जेन्युअनली लागतं ते आपल्याला माहीत नाही, पण हे तिरामिसू होतं तर असंच असेल एक असा अंदाज बांधून आम्ही ते समहाव फूड फिनिश करेपर्यंत आम्ही ते संपवलेलं आहे. तर त्याच्यानंतर सगळ्यांना असं केक भरवाभरवीचा कार्यक्रम झालेला आहे जसा युजली होतो. मग सगळ्यांनी केक टेस्ट करून बघितला. कॅन यू इमॅजिन, तो एवढा छोटासा केक पण आम्ही तिघींनी एवढा वेळ खात बसलेलो. तो मोठा केक घेतला असता तर काय केलं असतं त्याचं. एनिवेज गुड डिसिजन वाटला मला. एक ग्रुप वगैरे असेल तर केक वगैरे ठीक वाटतात. ते 2-3 लोकांच्यात काय करायचे ते केक यार, वेस्टेज. मग असं तिचे क्यूट गालांना पण थोडंसं लावलं मी आणि मग असे पोजेस वगैरे देत परत बॅक टू पॅव्हलियन फूडकडे गेलो. आणि फूड खाता खाता पण ह्यांचे फोटोज काही थांबत नव्हते बाबा. पिझ्झा अर्धा खाऊन झाला, मग सँडविचेस आले, त्याच्यानंतर मग परत ते समहाव खाल्ले गेलेले. मला तर नव्हते आवडले जास्त, पण इट्स ओके. मग इथे कुका मागवला, एंड केला ह्या कुकासोबत. त्याच्यानंतर हिला गिफ्ट वगैरे दिलेलं, पण ते व्हिडिओ काही शूट झालेलं नाही कारण नंतर घरी जायची घाई भरपूरच लागली होती मला. खूप लेट होत होतं. पण तिला गिफ्ट खूप आवडले. मी बोलली होती की तिला तसे इयरिंग्स वगैरे आवडतात, सो आय होप तिला आवडेल. आणि हॅलो, फायनली मी घरी आलेली आहे. मध्ये काहीच शूट करायला भेटलेलं नाहीये कारण जे आम्ही केक वगैरे कटिंग केला, जे फूड वगैरे मागवलं ते खाऊन झालं. त्याच्यानंतर एंडला मी तिला गिफ्ट द्यायला गेली जे मी सकाळी घेतलं होतं तिच्यासाठी, आणि ती व्हिडिओ शूट झालेली नाही. त्याच्यानंतर ऑर्डर पण ॲक्च्युली एवढी लेट आलेली की मला निघायला उशीर झालेला. आणि त्याच्यात आज 15 ऑगस्ट असल्या कारणाने बससाठी खूप प्रॉब्लेम होता. तर एनीहाव तिकडनं सगळं रॅपअप केलं, बाय वगैरे बोललो घाईघाईमध्ये, ते पण शूट नाही केलं. त्याच्यानंतर ऑटो पकडली, हायवेला आली. हायवेला आल्यानंतर अर्धा तास मी एकटी उभी होती तिथे आणि अर्ध्या तासानंतर बस आली ॲक्च्युली कर्जतची 49. तर ती पकडली, त्याच्याने आली. त्याच्यानंतर दानपेठेला उतरून मग गाडी घेऊन घरी 15 मिनिटाचं ट्रॅव्हल. खूप एक्झॉस्ट झाले आज. तर रात्री झोप नीट नव्हती झाली, त्याच्यामुळे मला आता खूप झोप आली आहे. सो घरी आली, तोंड वगैरे धुतलेलं आहे. आता चेंज वगैरे करेन, थोड्या वेळ जेवेन आणि मग शांत झोपेन. मग आपण परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा. ओके. आणि माझी ज्या फ्रेंडचा बर्थडे होता, जी माझी बेस्टी आहे क्यूटी अशी, तिला बर्थडे विश नक्की करा. ओके, बाय बाय, टेक केअर.